बीड पॅटर्न समोर आणून फार स्वतःची पाठ शासनाने थोपटून घेतली आणि शेतकऱ्यांची मतं सुद्धा घेतली। हा बीड पॅटर्न 1 रुपयात विमा काढून देण्याचा आला कुठून? त्याचं उगमस्थान काय? त्याचं उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे। भ्रष्टाचाराची प्लॅनिंग करून या बीड पॅटर्नचा उगमस्थान झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। खरीप 2024च्या हंगामामध्ये जे 4 लाख बोगस अर्ज या पीक विम्यासंदर्भात प्राप्त झाले त्यातील 1,09,000 अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे। उद्या बोगस अर्ज आले म्हणून किंवा अर्जदारावर शेतकऱ्यावर कारवाई होईल, परंतु या पीक विमा योजनेतून रगळ पैसा कमवणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे। खरं म्हणजे हे वादग्रस्त कृषी मंत्री होते काय, धनंजय मुंडे नावाचे ग्रस्त यांनी जे आतापर्यंत योजना आणल्या त्या सगळ्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे। मुळात पहिला प्रश्न येतो की त्यांनी खरेदीमध्ये जो काही गोंधळ घातला आणि माननीय उच्च न्यायालयाने डीबीटी योजना बंद करून त्यांनी त्यामध्ये जवळपास 105 कोटी रुपये बोगस खात्यामध्ये टाकून स्वतः कमाई केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे।